तर आपण सी प्रोग्रॅमिंग शिकणार आहोत. खरं तर सी प्रोग्रॅमिंग ही खूप इझी किंवा सोपी प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. पण बऱ्याचदा स्टुडंट्सला बऱ्याच कन्सेप्ट्स क्लिअर नसतात. त्यानंतर पालकांना असं वाटतं की आपल्या विद्यार्थ्यांना शिकवलेलं समजत नाही किंवा विद्यार्थीच आपले व्यवस्थित अभ्यास करत नाहीत, असं पालकांना बऱ्याचदा वाटतं. मात्र शिक्षकांनी कितीही क्लिअर करण्याचा कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा विद्यार्थ्यांना सुद्धा 100% घेता येत नाही बऱ्याचदा. कारण असं होतं की शिक्षक शिकवताना 100% जरी शिकवलं तरी विद्यार्थी 80% घेणार. पण त्यांना नंतर काय होतं की बऱ्याचदा त्याची रिव्हिजन झाली नाही किंवा त्या शिकवलेल्या भागाचं चिंतन केलं नाही त्यांनी, तर त्यांना ते विसरून जातं किंवा त्यांनी व्यवस्थित अभ्यास केला नाही तरी ते विसरून जातं. त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की ते समजून घेण्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा रिपीट रिव्हिजनची गरज असते. मग हे शिक्षक तर आता सारखं सारखं शिकवू शकत नाहीत, त्यामुळे अशा बऱ्याचदा आपल्या व्हिडिओजमधून विद्यार्थ्यांना सी प्रोग्रॅमिंग हे चांगल्या प्रकारे समजून जातं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना जे काही आपण बेसिकपासून शिकवतो ते जर त्यांना डीपमध्ये आणि प्रत्येक लाईन बाय लाईन शिकवलं, प्रत्येक वर्ड त्याचा मिनिंग सांगितला, तर विद्यार्थ्यांना सी प्रोग्रॅमिंगमधल्या बऱ्याचशा कन्सेप्ट, जवळपास 99% कन्सेप्ट या क्लिअर होऊन जातात. त्यासाठी आपण आता सी प्रोग्रॅमिंग हे अगदी बेसिकपासून पाहणार आहोत. ओके. तर ह्याच्यातल्या बऱ्याचशा कन्सेप्ट ह्या मराठीतच आहेत, आपण मराठीमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत जेणेकरून सर्वांनाच ते समजायला सोपे होतील. तर आपण अगदी बेसिकपासून म्हणजेच सी प्रोग्रॅमिंगच्या इंट्रोडक्शन किंवा हिस्ट्रीपासून सुरुवात करणार आहोत. तर सी प्रोग्रॅमिंग हे शिकत असताना सर्वात महत्त्वाचं आपण त्याचा पहिला यूज कुठे होतो हे पण पाहून घेऊ. सी प्रोग्रॅमिंग जे आहे 1972मध्ये 1972मध्ये डेनिस रिची या सॉफ्टवेअर डेव्हलपरने किंवा प्रोग्रॅमर होता तो, त्याने ही शोधून काढली. म्हणजे शोधून काढली म्हणजे त्याची गरज होती त्याप्रमाणेच ती शोधली गेली. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शोधली कशी गेली हा प्रश्न आहे. तर सी प्रोग्रॅमिंग ह्याचा यूज युनिक्स नावाच्या ऑपरेटिंग सिस्टीमला सॉफ्टवेअर्स बनवण्यासाठी वापरला जात होता. म्हणजेच सी प्रोग्रॅमिंग याचा वापर करून आपण युनिक्सचे सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकत होतो. हे 1972ला ही गरज होती म्हणून डेनिस रिचीने एक प्रोग्रॅमिंग लँग्वेज आपल्याकडे असावी जी युनिक्सचे सॉफ्टवेअर्स डेव्हलप करेल किंवा युनिक्सचे सॉफ्टवेअर्स तयार करू शकू आपण. अशा एका अर्थाने किंवा अशा एका गरजेने सी प्रोग्रॅमिंग डिझाइन केलं होतं. म्हणजेच 1972ला दुसरी अशी एवढी स्ट्रॉंग अशी सी प्रोग्रॅमिंग सारखी कोणतीही दुसरी लँग्वेज नव्हती की जी युनिक्सचे सॉफ्टवेअर तयार करू शकत. मग युनिक्स ही एक ऑपरेटिंग सिस्टम होती. ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे जी पूर्ण कम्प्युटरला मॅनेज करते, ऑपरेट करायला हेल्प करते युजरला. तर ही एक अशी ऑपरेटिंग सिस्टम होती. मग त्याच्यासाठी आपल्याला काही टूल्स किंवा ॲप्लिकेशन्स किंवा प्रोग्राम्स किंवा सॉफ्टवेअर्स तयार करायचे असतील, तर त्यासाठी आपल्याकडे कोणत्याही प्रकारचा दुसरा तेवढा पॉवरफुल असा स्ट्रॉंग सोर्स नव्हता. मग त्यांनी सी प्रोग्रॅमिंग तयार केली. तर सी प्रोग्रॅमिंग 1972ला तयार केल्यानंतर डेनिस रिचीने ही बेल लॅब्समध्ये तयार केली होती. AT&T बेल लॅब्स. तर या लॅबमध्ये तयार झाल्यानंतर आत्तापर्यंत अजून ती आपण वापरतो. म्हणजे जवळपास 40, 45 किंवा 50 वर्षे झाली तरीसुद्धा आपण सी प्रोग्रॅमिंग ही अजूनही शिकत आहोत. एवढी स्ट्रॉंग ही लँग्वेज आहे. आता सी स्ट्रॉंग का आहे? एवढं स्ट्रॉंग का आहे? तर सीचा वापर हा सी ही खूप फास्टेस्ट प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. त्यामुळे सीचा वापर हा बऱ्याचसा ग्राफिक्स ॲप्लिकेशन्समध्ये होतो किंवा हेवी ॲप्लिकेशन्स तयार करताना त्याचा जो बेस आहे किंवा कोर पार्ट्स आपण म्हणतो सॉफ्टवेअरचा, तर त्याच्यासाठी सी प्रोग्रामिंग वापरलं जातं. C++ सुद्धा वापरलं जातं. ठीक आहे. तर आता आपण थोडंसं डिटेलमध्ये पाहूयात. थोडंसं इन ब्रीफ आपण त्याची इन्फॉर्मेशन घेऊयात. तर हिस्ट्री ऑफ सी प्रोग्रामिंग. C programming language was developed in 1972 by Dennis Ritchie at Bell Laboratories of AT&T, American Telephone and Telegraph, लोकेटेड इन USA. USA मध्ये ही जी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ही तयार केली गेली होती. त्यानंतर डेनिस रिची इज नोन ॲज द फाउंडर ऑफ सी लँग्वेज. आता डेनिस रिची जो आहे हा सी लँग्वेजचा फाउंडर असं समजलं जातं, कारण त्याने स्वतःच ती फाउंड केली, तयार केली. इट वॉज डेव्हलप्ड टू ओव्हरकम द प्रॉब्लेम्स ऑफ प्रिव्हियस लँग्वेजेस सच एज बी अँड BCPL इट्सेट्रा. म्हणजे याच्या अगोदर सी प्रोग्रॅमिंग तयार होण्याच्या अगोदरच्या ज्या लँग्वेजेस होत्या बी अँड BCPL, ह्यांच्यातले प्रॉब्लेम्स ओव्हरकम करण्यासाठी सी प्रोग्राम डिझाइन केली गेली होती किंवा डेव्हलप केली गेली होती.
त्यानंतर इनिशियली सी वॉज डेव्हलप्ड टू बी युज्ड इन युनिक्स ऑपरेटिंग सिस्टम. युनिक्स ऑपरेटिंग सिस्टमसाठीच वापरण्यासाठी ही तयार केली गेली सुरुवातीला. इट इनहेरिट्स मेनी फीचर्स ऑफ प्रिव्हियस लँग्वेजेस सच ॲज बी अँड BCPL. म्हणजेच सी प्रोग्रामिंगमध्ये किंवा सी लँग्वेजमध्ये बरेचसे बी आणि BCPL लँग्वेजेसचे जे काही त्यावेळेचे त्याचे फीचर्स आहेत ते ऑलरेडी त्याच्यामध्ये आलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक उदाहरण घेऊ आपण, ते म्हणजे बी लँग्वेजमध्ये जर व्हेरिएबल्स वापरले जात असतील, BCPLमध्ये व्हेरिएबल्स असतील, तर सीमध्ये सुद्धा व्हेरिएबल्स आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं चेंजेस आणि ओव्हरकम करण्यासाठी, त्यातले काही प्रॉब्लेम्स ओव्हरकम करण्यासाठी सी लँग्वेज डिझाईन केली गेली होती. लेट्स सी द प्रोग्रामिंग लँग्वेज दॅट वेअर डेव्हलप्ड बिफोर सी लँग्वेज. आपण काही अशा प्रोग्रामिंग लँग्वेजेस पण पाहू आता की ज्या सीच्या अगोदर तयार झाल्या होत्या. ओके, सो थोडंसं आपण जास्त डिटेल जाण्याची गरज नाही यासाठी, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे बी आणि BCPL तर आपण ऑलरेडी ऐकलं. त्या अगोदर होत्या कोबॉल, ही सुद्धा एक सी लँग्वेज होती. अशा बऱ्याचशा लँग्वेजेस त्याच्या अगोदर तयार केल्या गेल्या. पण सी लँग्वेज ह्याच्यामध्ये बरेचसे चेंजेस केले गेले आणि बऱ्याचशा संस्थांनी म्हणजे इन्स्टिट्यूशन्सनी त्याला स्टँडर्डाईज केलं. अमेरिकन नॅशनल इन्स्टिट्यूट जे आहे ANSI, तर त्यांनी सुद्धा त्याला स्टँडर्डाईज केलं आहे. ANSI म्हणजे अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट, यांनी त्याला स्टँडर्डाईज केलं. आणि आता लास्ट आय थिंक 99मध्ये सुद्धा त्याला एकदा पुन्हा स्टँडर्डाईज केलं गेलेलं आहे. त्यानंतर ISOने सुद्धा स्टँडर्डाईज केलेलं आहे सी लँग्वेजला. सी लँग्वेज एवढी स्ट्रॉंग आहे, ठीक आहे, कारण तुमचे ग्राफिकल ॲप्लिकेशन्स जे आहेत हे खूप हेवी असतात. त्यामुळं तुम्ही ग्राफिकली काय काम करता हे तुम्हाला ग्राफिक्सच्या माध्यमातून ज्यावेळेस स्क्रीनवर दिसत असतं, त्यावेळेस ते कित्येक मिली सेकंड्समध्ये तुमचं ते काम होऊन तुम्हाला रिझल्ट तुमच्या स्क्रीनवर दिसतो. हेच जर तुम्ही हाय लेवल लँग्वेजेस ज्या आहेत सध्या आत्ता वापरत असलेल्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी, ज्याच्यामध्ये की उदाहरणार्थ तुमचं .NET आहे, जावा आहे, तर ह्याच्यातले ॲप्लिकेशन जर तुम्ही पाहायला गेलं तर हे खूप हेवी आहे. मात्र त्याच ऐवजी तुम्ही जर सी प्रोग्रामिंगमध्ये तयार केलेलं एखादं ग्राफिक्स ॲप्लिकेशन वापरलं तर ते खूप फास्ट असतं आणि कम्प्युटर त्याच्यात इझिली काम करू शकतो. त्यामुळे सी प्रोग्रामिंग ही खूप फास्टेस्ट प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणून समजली जाते. आणि बऱ्याचदा ड्रायव्हर्स तयार करण्यासाठी, ड्रायव्हर्स म्हणजे तुमचा जो समजा एखादा हार्डवेअर पार्ट आहे तुम्ही कम्प्युटरला जोडला, तर कम्प्युटरला त्याच्याशी कम्युनिकेट करण्यासाठी काही ड्रायव्हर्सची गरज असते. हे ड्रायव्हर ॲप्लिकेशन्स किंवा हे ड्रायव्हर सॉफ्टवेअरसुद्धा CPPचा यूज करूनच बनवले जातात. त्यामुळे सी लँग्वेज ही खूप इफिशियंट अशी प्रोग्रामिंग लँग्वेज समजली जाते. आता अजून आपण थोडंसं डिटेलमध्ये जाऊयात सी लँग्वेजच्या. तर सी लँग्वेज इज अ बिल्डिंग ब्लॉक फॉर मेनी currently known languages. C language has a variety of data types and powerful operators. Due to this, programs written in C language are efficient, fast and easy to understand. ओके, सो आता हा जो पहिला पॉईंट आपला आहे सी लँग्वेजबद्दल माहितीचा, तर त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की सी लँग्वेज एक बिल्डिंग ब्लॉक आहे मेनी करंटली नोन लँग्वेजेस. म्हणजेच काय, तर सी लँग्वेजचाच स्टडी करून किंवा त्याच्याच आधारावरती आत्ताच्या बऱ्याचशा सी लँग्वेजसारख्या ज्या लँग्वेजेस अजून मार्केटमध्ये आलेल्या आहेत ह्या तयार झालेल्या. म्हणजे सी लँग्वेजचाच आधार घेऊन तुमचं .NET असेल किंवा C++ असेल, .NET जावा, ह्या सगळ्या लँग्वेजेस तयार झालेल्या आहेत. आता त्याचा आधार घेऊन म्हणजे कसं, तर सीमध्ये व्हेरिएबल्स आहेत तर तुमच्या बाकीच्या लँग्वेजेसमध्ये पण व्हेरिएबल्स आहेत. तर सीमध्ये फंक्शन्स आहेत तर तुमच्या इतर लँग्वेजेसमध्ये सुद्धा फंक्शन्स टॉपिक आहेत. म्हणजे अशा प्रकारे सीचा आधार घेऊनच बाकीच्या लँग्वेजेस सुद्धा पुढे आलेल्या आहेत. मात्र सी लँग्वेज ही फास्टेस्ट आहे आणि समजायला सोपी आहे. त्यामुळे आपण बऱ्याचदा शिकताना सी लँग्वेजपासून शिकायला सुरुवात करतो. बरेचसे मायक्रो प्रोसेसरचे आहेत ना, खूप सारे मायक्रो प्रोसेसर्स मार्केटमध्ये येतात. या मायक्रो प्रोसेसरची जी बेस लँग्वेज असते ती C आणि C++ असते. त्यामुळे ते फास्टेस्ट काम करतात, फास्ट आणि इफिशियंटली काम करतात. त्यानंतर आता सेकंड पॉईंट आपण पाहूयात. C is a highly portable language. This means that the C programs written for one computer can easily run on another computer without any change or by doing a little change. म्हणजे C is a highly portable language. याचा अर्थ असा की ती पोर्टेबल आहे. पोर्टेबल म्हणजे तुम्ही कुठेही यूज करू शकता इझिली. कसं पहा, तुम्ही एका कम्प्युटरवर लिहिलेला प्रोग्राम दुसऱ्या कम्प्युटरवर इझिली रन करू शकता. एकतर त्याच्यामध्ये थोडासा चेंज करावा लागेल किंवा कधी-कधी चेंज करण्याची गरजही नाही. कारण सी ही पोर्टेबल आहे, हायली पोर्टेबल आहे. त्यामुळे तुम्हाला एकच प्रोग्राम मल्टिपल कम्प्युटर्सवर रन करायला सोपं होतं. आता ह्याचा पण एक महत्त्वाचा कन्सेप्ट तुम्हाला सांगतो
पहिले जे कम्प्युटर सुरुवातीला सी प्रोग्रामिंगच्या अगोदर यायचे त्यावेळेस व्हायचं असं की जर तुम्ही एखादा प्रोग्राम तयार केला तर तो तुम्हाला इतर कम्प्युटर्सवर रन करायचा असेल तर त्यांचा हार्डवेअर आणि तुमच्या कम्प्युटरचं हार्डवेअर हे सेम असायला हवं होतं. बरोबर. त्याचबरोबर त्याला एका कम्प्युटरमधून दुसऱ्या कम्प्युटरमध्ये कॉपी करायचं खूप हार्ड होतं. कारण त्यावेळेस आपल्यासारखं पेन ड्राईव्हज नव्हते, CD DVD नव्हत्या. मग त्यावेळेस काय व्हायचं की तुम्हाला तुमची लँग्वेज अशी पोर्टेबल जर असेल सी सारखी तर तुम्हाला त्याचा जास्त बेनिफिट होत होता. कारण तो प्रोग्राम तुम्ही DVD नसेल त्यावेळेस जर फ्लॉपीमध्ये दुसरा कम्प्युटर रन करू शकत होता. मात्र तेव्हा सेम कम्प्युटर्स मिळणं फार अशक्य होतं. अवघड होतं, अशक्य नाही म्हटलं तरी. कारण सेम कॉन्फिगरेशनचे कम्प्युटर्स मार्केटमध्ये तेव्हा नव्हते. त्यामुळं सी लँग्वेजचा यूज जेव्हा वापरात आला, मार्केटमध्ये आली, त्यावेळेस त्याचा खूप अगदी इफिशियंटली किंवा ती खूप पोर्टेबल लँग्वेज म्हणून ओळखली जायला लागली. त्यामुळं सीला हायली पोर्टेबल लँग्वेज असं म्हटलं जातं. कारण सी लँग्वेजमुळेच तुमचा एक प्रोग्राम मल्टिपल कम्प्युटर्सवर चालायला लागला आणि तेही सगळे कम्प्युटर्स वेगवेगळ्या कॉन्फिगरेशनचे होते. जेव्हा सी लँग्वेज मार्केटमध्ये आली, तेव्हा तुमचा एक प्रोग्राम वेगवेगळ्या कॉन्फिगरेशनच्या मल्टिपल कम्प्युटर्सवरती चालायला लागला. त्यामुळे सी प्रोग्रामिंग ही खूप त्यावेळेस अगदी मार्केटमध्ये खूप चालली आणि अजूनही चाललेली आहे. त्यानंतर आता देअर आर ओनली 32 कीवर्ड्स इन ANSI. आता ANSI म्हणजे ANSIने मार्केटमध्ये स्टँडर्डाइज केलेलं सी प्रोग्रामिंग आहे. त्याच्यामध्ये फक्त 32 कीवर्ड्स आहेत. या 32 कीवर्ड्सवरच सी प्रोग्रामिंग पूर्ण स्टँडर्डाइज केलं आहे त्यांनी. आता सी प्रोग्रामिंग जे आहे इट्स स्ट्रेंथ लाईज इन इट्स बिल्ट इन फंक्शन्स. म्हणजे सी प्रोग्रामिंगची जी काही स्ट्रेंथ आहे ही त्याच्या बिल्ट इन फंक्शन्समध्ये आहे. सेव्हरल स्टँडर्ड फंक्शन्स आर अवेलेबल विच कॅन ऑल्सो बी युज्ड फॉर डेव्हलपिंग प्रोग्राम्स. म्हणजे आता बिल्ट इन फंक्शन्स म्हटलं तर प्रिंटएफ आहे, स्कॅनएफ आहे, असे बरेचसे प्रोग्राम त्याच्यामध्ये आहेत जे बिल्ट इन आहेत. आपल्याला डिझाईन करण्याची गरज नाही त्यांना. त्याचा यूज करून आपण बऱ्याचशा प्रकारचे प्रोग्रामिंग वेगवेगळे आपले प्रोग्राम्स डेव्हलप करण्यासाठी त्याला वापर करू शकतो आणि आपण स्वतःचे सुद्धा बनवू शकतो. अनदर इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेज ऑफ सी इज ॲबिलिटी टू एक्सटेंड इटसेल्फ. सीचा अजून एक महत्त्वाचा बेनिफिट म्हणजे स्वतःला एक्सटेंड करण्याची ॲबिलिटी. एक्सटेंड म्हणजे मोठं किंवा वाढवण्याची. अ सी प्रोग्राम इज बेसिकली अ कलेक्शन ऑफ फंक्शन्स दॅट आर सपोर्टेड बाय सी लायब्ररी. दिस मेक्स अस इझियर टू ॲड आवर ओन फंक्शन्स टू सी लायब्ररी. ड्यू टू द अवेलेबिलिटी ऑफ लार्ज नंबर ऑफ फंक्शन्स द प्रोग्रामिंग टास्क बिकम सिम्पल. म्हणजे सी प्रोग्रामिंगची एक स्वतःची कॅपॅसिटी किंवा स्वतःची कॅपेबिलिटी आहे किंवा एक ॲबिलिटी आहे त्याची की ते स्वतःला एक्सटेंड करू शकतं. आता एक्सटेंड करू शकतं म्हणजे काय, तुमच्यामध्ये काही नवीन फंक्शन्स तुम्हाला ॲड करता येतात तुमच्या प्रोग्राम्समध्ये. तुम्ही स्वतःचे फंक्शन्स ॲड करून सीचं फंक्शनॅलिटी अजून एक्सटेंड करू शकता. कारण सीमध्ये काही फंक्शन्स ऑलरेडी दिलेले आहेत. पण त्या व्यतिरिक्त तुम्ही अजून तुमचे स्वतःचे फंक्शन्स त्याच्यात ॲड करू शकता. ते तुम्हाला यूज करता येतात. ते आपण पुढे पाहणारच आहोत. सी लँग्वेज इज अ स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. दिस मेक्स युजर to think of a problem in terms of function, modules or blocks. आता पहा, सी प्रोग्रामिंग जे आहे ही एक स्ट्रक्चरल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. याचा अर्थ तुम्हाला तुमच्या प्रोग्राममध्ये एका स्पेसिफिक ब्लॉक्समध्ये काम करता येतं किंवा मॉड्यूल्समध्ये काम करता येतं. म्हणजेच काय, तुम्ही एखाद्या 10 लाईनचा ब्लॉक तयार केला तर तुम्ही फक्त त्या 10 लाईनच्या ब्लॉक्समध्येच काम करू शकता. तुम्हाला सेपरेटली त्याच्यासाठी अजून संपूर्ण प्रोग्राम चेक करत बसण्याची गरज नाही. बरोबर आहे. अगदी एक्सटेन्शियल केसेसमध्ये असं होतं. अदरवाईज समजा तुम्ही एखादा 100 लाईनचा कोड लिहिला तर तुम्ही ब्लॉक्समध्ये जर कोड तयार केला, त्याच्यामध्ये फंक्शन्स टाकले, तर होतं काय, तुम्हाला स्पेसिफिक फंक्शन्सवरच काम करायचं असेल तर तुम्ही तिथे काम करू शकता. तुम्हाला सगळा प्रोग्राम 100 लाईनचा चेक करण्याची गरज त्यासाठी पडत नाही. हे आपण पुढे शिकणारच आहोत की ब्लॉक्समध्ये कशा प्रकारे काम होतं ते, तर ते आपण पुढे शिकत जाणारच आहोत. Collection of these blocks or modules makes a complete program. This modular structure makes program debugging, testing and maintenance easier. आता आपण जे काही ब्लॉक्स तयार करणार किंवा मॉड्यूल्स तयार करणार ह्याच्यामुळे होतं काय, तुमच्या प्रोग्रामचं डिबगिंग, टेस्टिंग आणि मेंटेनन्स इझी होतं, सोपं होतं. त्यामुळं तुम्हाला सी प्रोग्रामिंगमध्ये बऱ्याचदा असं फंक्शन्स आणि ब्लॉक्स दिसतील ज्याच्यामुळे तुम्हाला काम करायला पण सोपं होतं. तर बरेचसे प्रोग्रामर्स असे ब्लॉकिंग किंवा मॉड्यूल्स किंवा फंक्शन्स स्वतःचे तयार करून वापरतात, जेणेकरून तुमचा प्रोग्राम तुम्हाला स्टडी करायला सोपं होतं आणि इतरांना सुद्धा समजायला सोपं होतं. कारण होतं काय, बऱ्याचदा तुम्ही ज्यावेळेस मोठ्या कंपन्यांमध्ये जाणार आहात तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली असं इझिली कोणी एखादा छोटासा प्रोग्राम नाही देणार. खूप मोठा प्रोग्राम दिला जातो किंवा तुम्हाला खूप मोठ्या प्रोजेक्टवर काम करायला दिलं जातं. ज्यावेळेस तुम्ही मोठ्या प्रोजेक्टवर काम करता त्यावेळेस होतं काय, तुमचा प्रोग्राम हा इतरांना पण समजला पाहिजे. जर तुम्ही तयार केलेल्या प्रोग्राममध्ये काम तुमचं होतंय किंवा तुमचा जो पर्पज आहे तयार करण्याचा तो सॅटिस्फाय झाला, मात्र तो प्रोग्राम दुसऱ्यांना जर समजला नाही
तर होतं काय, त्याचं मेंटेनन्स करणं अवघड होतं. कारण तुम्ही उद्या समजा कंपनीतला जॉब सोडला, तर इतरांना तो प्रोग्राम समजला पाहिजे, सोपा वाटला पाहिजे. त्यामुळं कंपनीच्या किंवा बऱ्याचशा जे काही तुम्हाला HR जॉबवरती घेणार आहेत, त्या ठिकाणी रिक्रुटर्सचं पण एक अशी कन्सेप्ट असते किंवा त्यांची अशी रिक्वायरमेंट असते, की तुम्ही सुटसुटीत प्रोग्रामिंग किती करू शकता. हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं प्रत्येक सॉफ्टवेअर डेव्हलपरला त्या गोष्टींवरती जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे तुमचं. आणि त्यामुळे सी प्रोग्रामिंग ही एक स्ट्रक्चरल प्रोग्रामिंग लँग्वेज असल्यामुळे बरेचसे प्रोग्रामर्स सी या लँग्वेजपासूनच प्रोग्राम शिकत जातात, जेणेकरून त्यांना शिकायलाही ती सोपी जाते.